पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सजयति सिंधूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरीव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोस्तुते। विश्वोद्धारार्थ संभूत साक्षात् वैकुंठ नायकः भक्ति तत्व प्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चंद्र दिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी। काल आपण पाहिलं ज्ञानोबरांनी पहिल्या अध्यायाच्या प्रारंभिक प्रस्तावनेमध्ये गणपतीचं रूपक, सरस्वतीला वंदन, महाभारताचं वर्णन, महाभारतांतर्गत गीतेचं वर्णन, नंतर अतिशय विनयाने निवृत्तीनाथ महाराजांची केलेली स्तुती, त्यांच्या कृपेची मागणी आणि तिथून पुढे ज्ञानोबा गीतेच्या श्लोकाचं विवेचन त्या ठिकाणी सुरू करतात. आता इथं तत्वचिंतनाचा विषय जेव्हा आपण हाताळतो तेव्हा तत्वज्ञानामध्ये सामान्यतः 3 तत्वांचा विचार केला जातो. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रमुख 3 अभ्यास विषय आहेत. एक म्हणजे जीव आहे, दुसरं जगत आहे आणि तिसरा परमात्मा आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ही तत्व 3 प्रकारची सांगितली जातात. पहिलं जे तत्व आहे ते जीवतत्व आहे. मग आता जीवतत्वाचा विचार करत असताना जीव कशाला बनायचं हाही प्रश्न आहे की नाही. जीव म्हणजे नेमकं काय. आता काही काही लोक बोलताना शब्दप्रयोग करतात, जीवाला खाऊन घ्यावं काहीतरी पुन्हा काय मिळणार आहे असं म्हणतात की नाही लोक. जीवाला खाल्लं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हा जीव म्हणजे काय. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये या जीवाचं अध्ययन अतिशय सूक्ष्मतेने केलेलं आहे आणि केवळ 1-2 दर्शनाने नाही, आपल्या
भारतामध्ये असणारे जे 12 दर्शनकार आहेत, ज्याच्यामध्ये आस्तिक 6 आहेत आणि नास्तिक 6 आहेत, त्या सर्वांनी अतिशय विचारपूर्वक केलेलं आहे. चार्वाक, ज्याला नास्तिक शिरोमणी म्हणतात, त्यांनी सुद्धा जीवाचं वर्णन केलेलं आहे. जैनांनी जीवाचं वर्णन केलेलं आहे. कारण जैन दर्शनामध्ये जे काही जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जर तथा मोक्ष असे 7 पदार्थ मानलेले आहेत. त्यातलं जीव हे पहिलं तत्व आहे. जीव, त्याच्यानंतर अजीव आहे, मग आश्रव आहे, मग बंध आहे, संवर आहे, निर्जर आहे, मोक्ष आहे. या 7 तत्वामध्ये प्राधान्याने प्रथमतः त्यांनी जीवाचा विचार केलेला आहे. बौद्धांच्या ज्या 4 शाखा आहेत, माध्यमिक, योगाचार, वैभाषिक आणि सौत्रांतिक, तर या 4 शाखामध्ये सुद्धा जीवाचा सूक्ष्मतेने विचार केलेला आहे. आता या अवैदिक 6 दर्शनाचा भाग आपण बाजूला ठेवू. याच्यानंतर सांख्यांनी जीवाचा विचार केलेला आहे. त्याच्यानंतर योगशास्त्रामध्ये जीवाचा विचार आहे, न्यायशास्त्रामध्ये जीवाचा विचार आहे, वैशेषिक शास्त्रामध्ये जीवाचा विचार आहे, पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये जीवाचा विचार आहे, आणि शेवटचं जे आहे उत्तर मीमांसा अर्थात वेदांत शास्त्र, त्याच्यामध्ये सुद्धा जीवाचा विचार आहे. आणि याच्या अतिरिक्त आमच्या संत वाङ्मयामध्ये केला जीवाचा विचार हाही आणखी वेगळा आहे. आता कोणी असं म्हणतं की साधू संतांचं जे मत आहे, अर्थात ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं जे मत आहे ते वेदांताला अनुरूप आहे, असं बऱ्याचशा लोकांची चर्चा ऐकायला मिळते. परंतु वास्तविकता ही आहे, या संतांचं मत वेदांताशी साम्य ठेवणारं जरी वाटत असलं तरी वेदांताचं नाही, ते स्वतंत्र मत आहे. लक्षात का? आमचे संत वेदांताचे अनुयायी नाहीत, वेदांत संतांचे अनुयायी आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुकोबरायांचे एक अभंग लोक सांगतात, तुका सहज बोले वाणी तेथे वेदांत वाहे पाणी. लक्षात का? तुकोबराय सहज जरी बोलले तरी त्या ठिकाणी वेदांत पाणी वाहतोय. याही पेक्षा ज्ञानोबराय 6व्या अध्यायामध्ये त्या योगभ्रष्टाचं वर्णन करताना असं म्हणतात, सकल ही शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. सगळे शास्त्र ज्यांच्या मुखातून स्वयंभपणे उद्धृत होतात, याचा अर्थ संतांचा अधिकार, त्यांच्या वाङ्मयाचा अधिकार हा निश्चितपणे शास्त्रापेक्षा पुढे आहे. आमच्या आळंदीला, देहूला जेव्हा विद्यार्थी शिकण्यासाठी येतात, आता तिथं आल्यानंतर प्रकार असा होतो की 4-2 वर्ष थोडंसं विचारसागर वगैरे शिकतात, काही इतर ग्रंथांचं, पंचदशी वगैरे वेदांताच्या ग्रंथाचं अध्ययन करतात, आणि बुद्धी थोडीशी प्रगल्भ झाल्यानंतर मग त्यांना असं वाटतं की आम्ही आता शास्त्रीय ज्ञानामध्ये खूप पारंगत झालो, आणि पुढे पुढे मग ते शास्त्र ज्ञानालाच प्राधान्य देत संत वाङ्मयाला कधी कधी ते असं दुय्यम दर्जा देतात. शास्त्र असं सांगते, शास्त्र असं सांगते, शास्त्र हे प्रमाण आहे. मी एकाला विचारलं, अरे बाबा म्हटलं, तू आळंदीला आला तेव्हा शास्त्राचे नावं तरी तुला पाठ होते का? शास्त्राचे नावं तरी पाठ होते का? आता तू अलीकडे शास्त्रज्ञ झालेला आहेस, परंतु या इथं येण्याच्या पूर्वी तुला ज्ञानोबराय, तुकोबरायाशिवाय दुसरं काही माहितीच नव्हतं म्हटलं. आणि इथं आल्यानंतर 4-5 वर्षामध्ये तुझा एवढा प्रभाव पडावा तुझ्यावर की आता ज्ञानोबराय, तुकोबरायाला दुय्यम स्थान देऊन तू शास्त्राचा झेंडा जर मिळवत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. आम्ही सांप्रदायिक आहोत, आम्ही वारकरी आहोत, आम्ही कुठेही जरी गेलो तर आमचे पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. आम्ही संत वाङ्मयालाच प्राधान्य दिलं पाहिजे, आणि जिथं जिथं संत वाङ्मयाची अर्थात संतांची वचनं आणि शास्त्रीय सिद्धांत यांच्यामध्ये क्लॅश होताना दिसत असेल तिथं आपण संत वाङ्मयाला, संत वचनाला प्राधान्य दिलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी संत वाङ्मयातला अर्थ आणि त्यातला जो भाव आहे तो अतिशय महत्वाचा आहे. जीवाचा विचार करत असताना वेदांत शास्त्राने असं केलेलं आहे की ब्रह्मचैतन्य, माया आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं जे प्रतिबिंब आहे, या तिन्ही मिळून ईश्वराची सिद्धी होते. आणि ब्रह्मचैतन्य किंवा कूटस्थ चैतन्य आणि अविद्या या उपाधीमध्ये जेव्हा त्याचं प्रतिबिंब पडतं तेव्हा अविद्या उपाधीने युक्त ते साभास अंतःकरण चैतन्य जे आहे त्यालाच त्या ठिकाणी जीव चैतन्य असं म्हटलेलं आहे. आता बऱ्याच वेळा प्रसंग असा होतो की जीव म्हणजे नेमकं काय? जीव म्हणजे नेमकं काय? या शरीराला जीव म्हणायचं का जीव वेगळा आहे? तुम्हाला सगळ्यांना जीव आहे असं गृहीत धरून बोलतो मी.
शरीरामध्ये जीव आहे का शरीराला जीव म्हणायचं? शरीरामध्ये जीव आहे, लक्षात का? शरीरामध्ये जीव आहे. शरीर म्हणजे जीव नाहीये, शरीर म्हणजे जीव नाहीये. आता इथं थोडंसं मी आणखीन थोडासा वेगळा भाग करतो. शरीर वेगळं आहे, जीव वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. लक्षात का? 3 विवक्षा महत्वाच्या. शरीर वेगळं आहे, शरीर जे आहे ते जड आहे, अर्थात पंचमहाभूताचं आहे. जीव जो आहे तो वेगळा आहे आणि त्या जीवाला जीवित्व प्रदान करणारा आत्मा हा वेगळा आहे. आत्मा जन्मालाही येत नाही आणि आत्मा मरतही नाही, लक्षात ठेवा. तरी काही काही धाडशी लोक दशक्रियेच्या भाषणात बोलून जातात, परमेश्वर मृतात्म्यास शांती देव, नाही का, असे बोलतात लोक कधी कधी. आता आत्मा मरतच नाही तर मृतात्म्याला शांती देणारे हो कोण, असा प्रश्न निर्माण होतो की नाही? आत्मा मरत नाही, मग मरत कोण? जीवही मरत नाही, मरत शरीर. लक्षात का? शरीर मरत, जन्माला येतं शरीर, वाढतं शरीर, हिंडतं फिरतं शरीर, लक्षात का? आणि शेवटी मरतं सुद्धा शरीरच. म्हणून निरुक्तामध्ये यास्काचार्यांनी 6 प्रकारचे जे भावविकार सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती, षडविध भाव विकार त्या ठिकाणी सांगितले आहेत. पहिली गोष्ट जायते. जायते शब्दाचा अर्थ जन्माला येणं, जन्म. एखादं मूल असेल तरी जन्माला येतं, एखादा पशु पक्षी असेल तरी जन्माला येतो, एखादं झाड असेल तरी ते अंकुरित होणं म्हणजे त्याचा जन्म आहे. सर्व सजीव सृष्टीला हे 6 प्रकारचे भावविकार त्याला सामोरं जावं लागतं. जन्माला आल्यानंतर जायते, मग अस्ति, पुढचा जो भावविकार आहे त्याला अस्ति असं म्हणतात. अस्ति शब्दाचा अर्थ आहे. एखाद्याला मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे आपण कधी म्हणतो? जन्माला आल्यानंतर म्हणतो की नंतर म्हणतो? आल्यानंतर, अगोदर नाही, समजलं का? म्हणून जायतेच्या नंतर अस्ति, त्याच्यानंतर वर्धते, त्याच्यामध्ये वाढ होते. लहान मुलं असेल तर वाढतं, पशुपक्षी असेल तर वाढतात, झाड असेल तरी वाढतं, त्याला वर्धते असं म्हणतात. वाढ होत असताना त्याच्यामध्ये विशेष परिणाम होतात, त्याला विपरिणमते असं म्हणतात. विपरिणमते, विशेष त्याच्यात परिणाम होतात. झाडाला वेगवेगळ्या फांद्या फुटतात, नाही का? माणसांना सुद्धा, नाही का, वेगवेगळे परिणाम त्यांना जाणवतात, नाही का? याच्यामध्ये विशेष परिणाम होतात. आणि हे विशेष परिणाम झाल्यानंतर कालांतराने त्याच्यामध्ये अपक्षय होतो. अपक्षय शब्दाचा अर्थ मग झीज व्हायला सुरुवात होते. माणसं असतात, केस पांढरे होतात, कोणाचे दात पडतात, नाही का? झाडं असतील तर त्याच्या फांद्या कधी कधी वाळतात, नाही का? असा त्या ठिकाणी अपक्षय होतो. आणि या सर्वांचं पर्यवसान शेवटी होतं ते म्हणजे विनाशमध्ये, विनश्यती. म्हणून हे 6 प्रकारचे भावविकार जे आहेत ते जीवाला नाहीत, ते शरीराला आहेत. महत्वाची गोष्ट आहे. हे कशाला आहेत? शरीराला आहेत. परंतु माणसाला याच्यातलं तारतम्य समजत नाही, आणि हे तारतम्य बऱ्याच लोकांना समजत नाही. मला वाटतं इथं जेव्हा आपण विचार सुरू करतो तिथं आपण तत्वज्ञानाच्या पहिल्या पायरीवर चढलेलो असतो. आपलं अस्तित्व काय? व्हॉट इज माय एक्झिस्टन्स? व्हॉट इज द नेचर ऑफ प्युअर एक्झिस्टन्स? शुद्ध सत्ता रूपाचा संबंध काय, स्वरूप काय आहे, याविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण तत्वज्ञानाच्या पहिल्या पायरीवर चढत असतो. बऱ्याचशा लोकांनी या गोष्टीचा विचार करताना, नाही का, मला वाटतं त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा या जीवाचा विचार करताना खूप सुंदर विचार केलेला आहे. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये जसं भगवंताने सांगितलेलं आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जीव जो आहे त्या जीवाचं नेमकं स्वरूप काय याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण 13व्या अध्यायामध्ये जर वर्णन केलं 13व्या अध्यायामध्ये, तर क्षेत्रज्ञ हा जो विचार आहे तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तिथं भगवंत वर्णन करतात, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्तितं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे जे शरीर आहे या शरीराला त्या ठिकाणी क्षेत्र असं संबोधलेलं आहे.
परंतु तिथं ज्ञानोबा असं वर्णन करतात की तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे म्हणितले ते आघवे सांगू आता. या शरीराला आम्ही क्षेत्र ज्या भावाने म्हटलेलो आहे, क्षेत्र म्हणून याचा जो उल्लेख आम्ही केलेला आहे त्याची कारणे ज्ञानोबा पुढे देतात. हे क्षेत्र का म्हणतात त्याला, नाही का, इथं काय निर्माण होतं, काय पिकलं जातं. क्षेत्र शब्दाचा अर्थ जमीन असा आहे. लोक सांगतात तुमच्याकडे क्षेत्र किती आहे, नाही का, मग लोक सांगतात आमच्याकडे 10 एकर आहे, 4 एकर आहे. काही सांगतात आम्ही भूमिहीन आहोत, नाही का, कोणी सांगतात आम्ही मोठे जमीनदार आहोत. क्षेत्र याचा अर्थ शेती असा होतो आणि शेतीमध्ये काहीतरी आपण पिकं घेत असतो. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी विचारतात की हे क्षेत्र का म्हणजे, कैसे के हे उपजे कवन कवनी वाढवी जे विकारी येत. इथं कोणते कोणते पिकं येतात म्हणण्यापेक्षा ज्ञानोबा म्हणतात इथं कोणते कोणते विकार येतात हे आपण पाहिलं पाहिजे. बर, दुसरी गोष्ट त्या शरीराचं वर्णन करताना सांगतात की हे औट हात मोठके की केवढे पाक तुके बरड की पिके कोणाचे हे औट हात शब्दाचा अर्थ काय, 3.5 हात. आता जुन्या लोकांना औटकी येत असेल, नाही का, पावकी निमकी औटकी हे सर्व जुने पाड्यामध्ये असायचं. आता औटकी आऊट झाल्यामुळे माणसं आऊट झाले. आता तो विषय माणसांचा राहिला नाही. आता अलीकडे ते कॅल्क्युलेटर त्या मोबाईलमध्ये असल्यामुळे आता ते उजळण्या, मला वाटतं आता उजळण्या बेवारसच झाले. आता उजळण्याकडे कोणी पाहत नाही आता, अशी परिस्थिती. आऊट शब्दाचा अर्थ 3.5 असा होतो. प्रत्येकाचा देह त्याच्या हाताच्या मापाने 3.5 हात असतो, दुसऱ्याच्या हाताने नाही. बरं का, दुसऱ्याच्या हाताने काही कमी जास्त होऊ शकतो. आपल्या स्वतःच्या हाताने जर मोजला तर त्या ठिकाणी तो 3.5 हात भरतो. विशेष गोष्ट ही आहे की आपली पायापासून अर्थात तळपायापासून शेंडीपर्यंतची जी उंची आहे ती आपल्या हाताने मोजली तर 3.5 भरते. आणि जेव्हा मनुष्य अशी आडवी हात करतो ना तेव्हा या बोटाच्या शेंड्यापासून या बोटाच्या शेंड्यापर्यंत ती सुद्धा बरोबर 3.5 हातच भरते. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन करतात हे औट हात मोठके. शरीर हे मोजकं 3.5 हाताचं आहे. की केवढे पा केतुके ते केवढं आहे, ते कसं आहे. बरड की पिके कोणाचे हे बरड आहे का सकस जमीन आहे. दुसरी गोष्ट हे कोणाचं आहे, याचा मालक कोण. जमीन दिसते पण तो जमीन मालक पाहिजे की नाही कोणीतरी, हे कोणाचं आहे. या सर्व गोष्टीचं वर्णन या ठिकाणी ज्ञानोबा करतात. इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोली जाती सावध सावेव अवधान दी. पुढे ज्ञानोबा असं वर्णन करतात पण याची स्थळा कारणे श्रुती सदा बोभाणे. याच स्थळाचं वर्णन करण्यासाठी श्रुती नेहमी बडबड करते. तर्क येण्याचे ठिकाणी तोंडाळ केला. तर्क सुद्धा या ठिकाणी तोंडाळ झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा विषय जो आहे हा नवीन नाही, हा अतिशय पुरातन विषय आहे. चाळीता हेची बोली दर्शने शेवट आली तेवीची नाही बुजविली अजूनही द्वंद्वे. शास्त्राची सोयरिके विचळी जे येण्याची गे याचे एकवंके जगासी वाद. तोंडीशी तोंडा पडे बोलाबोलीशी न घडे या युक्ती बडबडी त्राय झाली. असं ज्ञानोबांनी खूप सुंदर वर्णन केलंय. आणि पुढे पुढे तर असं म्हणतात येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वास केला. या क्षेत्राचं चिंतन करत असताना किंवा चिंतन करण्यासाठीच भगवान शंकराने राज्याचा अर्थात कैलासाच्या राज्याचा परित्याग करून त्यातली गुंतागुंत जेव्हा ध्यानात आली तेव्हा स्मशानामध्ये वास्तव्य केलं. बरं, भगवान शंकराचीच गोष्ट नाही, ब्रह्मदेवाच सुद्धा सांगतात पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था तरी तो सर्वथा जाण्याची ना. ब्रह्मदेवाचे 4 तोंड आहेत, बरोबर की नाही, 4 मुख आहे की नाही ब्रह्मदेवाला. 4 मुख असल्यामुळे काय बोलायला सुद्धा चौपट बोलणं राहील नाही का. आणि विचार करण्यासाठी बुद्धी सुद्धा किती राहील, चौपट राहील की नाही. परंतु ब्रह्मदेवाला सुद्धा याचा काही मेळ लागे ना असं ज्ञानोबा सांगतात. ऋषीवीर बहुधा गीतम छंदोभीर विविधई पृथक ब्रह्मसूत्र पदशैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. अनेक ऋषींनी याविषयी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. अनेक प्रकारची जी छंद आहेत, अनुष्टोपादी जी छंद आहेत, त्या छंदामध्ये ग्रंथ रचना करून या क्षेत्राविषयी खूप मोठी चर्चा केलेली आहे. एवढंच नाही, ब्रह्मसूत्र पदशैव ब्रह्मसूत्र जे आहे त्यामध्ये सुद्धा याची चर्चा केलेली आहे. परंतु ती चर्चा सर्वांची
सांग झालेली आहे, अर्थात सर्वांग परिपूर्ण झालेली आहे, असं मात्र विधान आपल्याला करता येणार नाही. म्हणून इथं ज्ञानोबरांनी या श्लोकाच्या नंतरचा जो भाग आहे, इथं ज्ञानोबरांनी जीववाद्याचं मत मांडलेलं आहे. जीववाद्याच्या नंतर प्रकृतीवाद्याचं मत मांडलेलं आहे. प्रकृतीवाद्याच्या नंतर स्वभाववाद्याचं मत मांडलेलं आहे. त्याच्यानंतर काळवाद्याचं मत मांडलेलं आहे. असे जवळजवळ 4-5 मताचा समावेश ज्ञानोबरांनी या ठिकाणी केलेला आहे. की प्रत्येकाचं म्हणणं काय? प्रकृतीवादी सांगतात की हे स्थळ प्रकृतीचं आहे, कारण प्रकृती ही त्रिगुणात्मिका असल्यामुळे सत्व रज तम या 3 गुणांच्या माध्यमातून या क्षेत्राचा ती काय करत असते, सर्व व्यवहार पाहत असते. त्यांनी ते मत मांडलेलं आहे. कधी सत्वगुण अभिव्यक्त होतो, कधी रजोगुण होतो, कधी तमोगुण होतो, परंतु शरीरामध्ये 3ही गुण असतात. आता माणसं कीर्तनामध्ये बसलेली आहेत, भजनामध्ये बसली आहेत, प्रवचनामध्ये बसली आहेत, तेव्हा माणसांच्या ठिकाणी सत्वगुणाची अभिव्यक्ती असते. नंतर समजा काही जेवायला इकडे तिकडे गेले, काही रजोगुण त्या ठिकाणी होतो. जागेवरून किंवा कशावरून भांडणं सुरू झाले म्हणजे काय होईल, तमोगुण सुरू होतो. म्हणजे माणसं त्या ठिकाणी प्रत्येक गुणामध्ये येत असतात, परंतु प्रत्येक गुणामध्ये आल्यानंतर तो गुण हाच माणसांचा स्थायी भाव आहे असा आपला निश्चय करता येत नाही. कारण जेव्हा सत्वगुणाची अभिव्यक्ती झालेली असते तेव्हा रजोगुण आणि तमोगुण दबलेले असतात. तेथ 2 गुण खाचती मग एक धरी उन्नती, तैशियाची होई वृत्ती प्राणियाची. जेव्हा रजोगुण उत्कर्षाला आलेला असतो तेव्हा सत्व आणि तम दमले असतात, आणि जेव्हा तमोगुण उत्कर्षाला आलेला असतो तेव्हा सत्व आणि रज हे 2 गुण दबलेले असतात. म्हणून प्रकृतीवाद्यांनी त्यांच्या हिशोबाने तसं जीवाचं वर्णन केलेलं आहे. स्वभाववादींनी त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे. स्वभाववादी तर असं म्हणतात की जे घडतं ते सर्व स्वभावताच घडतंय, त्याला दुसरं काही कारण नाही. तिथं ज्ञानोबांनी खूप सुंदर वर्णन केलं त्या स्वभावात याचं मत मांडताना. रोमा कवन पेरी, शरीरावर जे रोम आले त्याची पेरणी कोणी केलेली आहे का? स्वाभाविकपणे उगवले आहे ते. म्हणून स्वभाववाद्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलंय, काळवाद्यांनी काळाचं मत मांडलेलं आहे, प्राणवाद्यांनी प्राणाचं मत मांडलेलं आहे. एकंदरीत हा सर्व तत्वचर्चेचा जो विषय आहे तो जीवाच्या बाबतीमध्ये आहे. म्हणून आपण वरवर शब्द प्रयोग करतो की जीव जीव जीव, पण जीव म्हणजे नेमका काय? ज्ञानोबराय तिथं या विषयाचा समारोप करताना असं सांगतात, वेदीचे बृहत सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परितयातीही क्षेत्र नेनवीची. वेदातलं बृहत साम नावाचं जे सूत्र आहे, जे दिसायला अतिशय परम पवित्र आहे, परंतु त्या बृहत साम सूत्राला सुद्धा या क्षेत्राचा अंदाज आलेला नाही असं त्या ठिकाणी ज्ञानोबराय वर्णन करतात. आणि पुढे असं सांगतात की ते त्याला जरी त्या ठिकाणी अंदाज आलेला नसला तर मी क्षेत्राचं यथार्थ स्वरूप सांगतो. आणि पुढे सांगतात, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकंच पंचचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदावृतम. क्षेत्र काय आहे, क्षेत्राचं यथार्थ स्वरूप काय, क्षेत्र नेमकं कोणाला म्हणायचं त्याचं या ठिकाणी स्वरूप सांगतात. महाभूतानी, महाभूत किती आहेत? 5. त्याला पंचमहाभूत आपण असं म्हणतो. कोणते कोणते आहेत? आकाश, वायू, तेज, आप म्हणजे जल आणि पृथ्वी. बऱ्याच वेळा लोक पृथ्वीपासून सुरुवात करतात, पृथ्वी आप तेज, नाही का? हा क्रम उलटा आहे. कारण आत्मनः आकाश संभूत, श्रुतीमध्ये असं वर्णन आहे. परमात्म्यापासून पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, आकाशात वायू हो, आकाशात पासून वायू निर्माण झाला, वायूपासून तेज निर्माण झालं, तेजापासून जल निर्माण झालं आणि जलापासून पृथ्वी निर्माण झाली. असा हा सृजनाचा प्रकृतीचा नियम असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा क्रम तो आहे. म्हणून हे 5 महाभूत झाले. महाभूतानी, त्याच्यानंतर अहंकारो, अहंकार हे पुढचं तत्व आहे. नंतर बुद्धी, त्याच्या पुढचं तत्व आहे. अव्यक्त, त्याच्या पुढचं तत्व आहे. नंतर इंद्रियानी दशैकम, 10 प्रकारची इंद्रिय. समजलं का? कोणती 10 प्रकारची? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. या प्रकारचे 10 इंद्रिय झाल्यानंतर पंच च इंद्रिय गोचराहा, त्याचप्रमाणे 5 जे इंद्रिय गोचर अर्थात इंद्रियांचे विषय आहेत ते 5 घ्यायचे. मग कोणते 5 इंद्रियांचे विषय आहेत?
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंच प्रकारचे विषय आहेत. अर्थात श्रोत्रेंद्रियाचा विषय शब्द आहे, त्याच्यानंतर नेत्रेंद्रियाचा विषय काय आहे? रूप आहे. स्पर्शेंद्रियाचा विषय जो आहे तो स्पर्श आहे. त्याच्यानंतर रसनेचा जो विषय आहे तो रस आहे. आणि नाकाचा जो घ्राणाचा विषय आहे तो आहे गंध. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 प्रकारचे विषय. त्यालाच या ठिकाणी पंचचेंद्रिय गोचर हा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इच्छा पुढचं तत्व आहे. त्याच्यानंतर द्वेष, सुख, दुःख, संघात म्हणजे यांचा समुदाय. त्याच्यानंतर चेतना, त्याच्यानंतर धृती. लक्षात का? एतत् क्षेत्रम समासेन, नाही का? हे अशा प्रकारचं क्षेत्र आहे असं ज्ञानोबा त्या ठिकाणी वर्णन करतात. म्हणून क्षेत्रामध्ये जर आपण थोडंसं बारकाईने पाहिलं तर क्षेत्राचा पसारा एवढा मोठा आहे. आता हा सर्वसामान्य माणसाच्या ध्यानामध्ये येत नाही. नुसतं जीव 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 असं म्हणतात लोक. परंतु थोडक्यात जीव शब्दाचा अर्थ येणारा जाणारा जीव. मी मगाशी सांगितलं जन्माला शरीर येतं आणि शेवटी शरीर मरतं. आत्मा जन्मालाही येत नाही आणि आत्मा मरतही नाही. मग शरीर जेव्हा जिवंत असतं तेव्हा समजायचं की त्याच्यामध्ये जीव आहे आणि शरीर पडलं की समजायचं यातला जीव गेला. ज्ञानोबा वर्णन करतात ना की एखादं मूल जन्माला आलं की त्यांनी चळवळ केली की लोक म्हणतात तेथ चळवळीचे नि लोभे आला म्हणती. आलं, जन्माला आला नाही का? मग तो मोठा होतो, मग वाढतो. मग त्याला जर विचारलं बाबा तुझं नाव काय, मग माता पित्याने ठेवल्या नावाने तो स्वतःला ओ देत असतो. ज्ञानोबा वर्णन करतात उपजली या बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविलेनी नामीशी ओ देत उठी. जे काही चिम्या गोम्या काय नाव ठेवलं असेल ती नाव आपण घेतलं की तो सांगतो ओ मी इथं आहे, आलो आलो असं तो म्हणतो. आणि जेव्हा शेवटच्या क्षणी जेव्हा विनाशाची वेळ येते तेव्हा त्यातलं चैतन्य निघून गेलं रे, जीव चैतन्य निघून गेलं की लोक मग त्याच्याकडे नजर ठेवून पाहतात. त्यांनी मान टाकली किंवा श्वास बंद झाला रे झाला की मग गेला गेला आई शेबो भाती. त्यानं बरोबर करतात की गेला, आम्हाला टाकून गेला. तर हे गेलं कोण आणि आलं कोण याच्यामध्ये खूप आता तत्वज्ञानाचा भाग आहे. एक कठोपनिषदामध्ये अतिशय सुंदर कथा लिहिली बा. एका ब्राह्मणाने एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी काय केलं की अनेक गायी ब्राह्मणाला दान दिल्या. कठोपनिषदातली गोष्ट आहे. त्या गायी दान देत असताना त्यांनी अशा गायी दान दिल्या की ज्या गायीला दिसतही नव्हतं, ज्या गायीला ऐकू येत नव्हतं, ज्या गायीला चारा पाणी खाता येत नव्हता, ज्या गायी अगदी मरायला टेकल्या होत्या, अशा गायी त्यांनी दान केल्या. त्याचा एक लहान मुलगा होता. त्याच्याले बाबा अशा गायी तुम्ही ब्राह्मणाला दान देऊ नका. नाही तर काही काही असे दाते असतात की जी गोष्ट आपल्या कामाची नाही ना उदारतेने दुसऱ्याच्या गळ्यात घालण्यासाठी तयार असतात. हे त्यांच्या मनाला जरी पटत नसलं तरी बाकीचे असतात ना काहीतरी. लहान मुलगा 4-5 वर्षाचा मुलगा, बाबा तुम्ही या गाई ब्राह्मणाला दान देऊ नका. त्या ठिकाणी वर्णन केलंय पितोदका जगद तृष्णा दुग्ध दोहा निरिंद्रिया आनंदा नामते लोकास्तान सगच्छते ता ददत. पितोदका या शब्दाचा अर्थ ज्या गायीने आता शेवटचं पाणी पिलेलं आहे. जगद तृष्णा ज्यांनी आता शेवटचा चारा खाल्लेला आहे. दुग्ध दोहा ज्यांनी शेवटचं दूध दिलेलं आहे, तिथून पुढे दूध देते असं सांगता येत नाही, शक्यता राहिलेली नाही. निरिंद्रिया ज्यांची इंद्रिय राहिली नाही, म्हणजे नीट दिसत नाही, नीट ऐकू येत नाही. आणि अशा प्रकारच्या गायी जर तुम्ही ब्राह्मणाला दान दिल्या तर असा गायी देणारा जो आहे तो कुठं जातो माहितीये का? अनंदा नामते लोकास्तान सगच्छति ता ददत. अनंद, आनंद वेगळा आणि अनंद वेगळा. उपनिषदामध्ये मार्मिक शब्द प्रयोग आहे. अनंद शब्दाचा अर्थ जिथं आनंद नाही तो अनंद, या शब्दाचा अर्थ तो नरक लोक. अशा गायी दान देणारा जो दाता आहे तो थेट नरक लोकाला जातो. तेव्हा तुम्ही अशा गायी दान देऊ नका. आता त्या बापाला वाटलं, म्हणले अजून लहान पोरग आहे, 4-5 वर्षाचं पोरग आहे, मला शहाणपण शिकवायला लागलं. वयाने छोटी माणसं जर मोठ्याला शहाणपण शिकायला लागली ना तर मग त्यांना खूप राग येतो महाराज.
हे ग बस, कळतं तुला काही? असे लोक त्याला दापण्याचा प्रयत्न करतात. तसं त्या वडिलांनी 2-4 वेळा दापलं त्या मुलाला. अरे म्हटले, मी आता हे कटवतोय ओझं आणि तू पण मला आडवं यायला लागला नाही का? त्या मुलाला राहवलं नाही. सात्विक विचाराची जी माणसं असतात, कोणी कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते बळी पडत नाही. ते मूल सात्विक विचाराचं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, सात्विक धैर्य संपन्न होतं. धैर्य सुद्धा माणसाचं कसं असायला पाहिजे? सात्विक धैर्य असलं पाहिजे, जे धैर्य डगबगत नाही. तेव्हा त्यांनी विचारलं, बाबा म्हटले, तुम्हाला जर असं दानच द्यायचं ठरलं तर मला दान देऊन टाका ना कोणाला तरी. मी चांगला आहे, धडधाकट आहे, मी उपयोगाला येईल कोणाच्या तरी. या गायी जर नेता नेता रस्त्यानेच जर मेल्या तर त्यांची विल्हेवाट लावतानाच त्यांच्या नाकी नऊ यायचे. त्यापेक्षा मला कोणाला तरी दान द्या. आणि रागावलेल्या त्या पित्याने लगेच सांगितलं, ठीक आहे ठीक आहे, मी तुला मृत्यूला दान देऊन टाकतो. मृत्युवेत्वम ददामी इति, मी तुला मृत्यूला दान देतो. असं म्हटल्यानंतर ते लहान मूल आपल्या तपोबलानं थेट मृत्यूला भेटायला गेलं, यम महाराजांना भेटायला गेलं. तिथं गेल्यानंतर असा प्रकार झाला की त्या यमाच्या दरबारामध्ये यम महाराज हजर नव्हते. यम महाराज दौऱ्यावर गेले होते कुठंतरी. त्या मुलांना विचारलं, म्हटले यम महाराज कुठे आहेत? म्हटले ते सध्या दौऱ्यावर गेलेले आहेत. मोठी गंमत आहे. पहा, जे माणसं यमाला टाळण्याचा प्रयत्न करतात, यम त्यांना कुठे येऊन गाठील हे सांगता येत नाही. आणि जे स्वतःहून यमाला भेटायला जातात, यम जागेवर सापडत नाही. मोठी गंमत आहे की नाही? यम महाराज म्हटले, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. म्हणा म्हणा म्हणा, सगळे म्हणा. हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. लहान मूल, नचिकेता नाव त्याचं, यम महाराजाच्या दरबारामध्ये पोहोचल्यानंतर समजलं यम महाराज बाहेर गेलेले आहेत. आता यमाच्या दरबारावरचे द्वारपाळ म्हणजे काय किरकोळ शिपाई राहतील का ते? यमदूतच ते. दिसायला अकराळ विक्राळ भयानक त्यांचे चेहरे, हातामध्ये त्यांची भाले वगैरे पाहिल्यानंतर सामान्य माणसाला यम म्हटलं तरी भीती वाटते. नाही का? आता एखाद्या पेशंटला जर समजा डॉक्टरने त्याची परिस्थिती पाहिली आणि नातेवाईकाला बोलून घेतलं, म्हटले आता काय बरं का, आम्ही खूप प्रयत्न केले, जेवढं आमच्या हातामध्ये होतं तेवढं केलं, आता पुढचं काही सांगता येत नाही, तर तुम्ही एक काम करा,
त्यांना काय खायला द्यायचं असेल ते खाऊ द्या, नातेवाईक पाहुणेरावळी त्यांना बोलून घ्या. काय फार फार तर येते 2-3 तासाची सोबती येत आपल्या. आणि हे बोलणं जर त्या पेशंटने ऐकलं की आपण 2-3 तासाचे सोबती आहोत, तर मग तो ते 2-3 मिनिटही राहील की नाही सांगता येत नाही. नाही का? अशी परिस्थिती आहे. आणि हे लहान मूल अगदी बेडरपणे त्या ठिकाणी गेलं. त्या द्वारपाळांनी प्रवेश नाकारल्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाजूलाच तिथं बसून राहिलं. बरं ठीक आहे म्हटले, आज नाही उद्या येतील, उद्या तर परवा येतीलच ना, तिकडे तर कुठं जाणार नाहीत. ते बसून राहिलेत. आता ते यमदूत सुद्धा त्या ठिकाणी क्रूरच, त्यांनी काय त्याची विचारपूस काय केली नाही, काय नाही, बसू द्या, बसलं तर काही हरकत नाही. 3 दिवसांतर यम महाराज आले. आता यम महाराज आल्यानंतर मग आता यांनी सॅल्यूट वगैरे काय असेल ते केलं असेल तिथं, नाही का. आणि यम महाराजांचं लक्ष त्या बारीक मुलाकडे गेलं. कोण मुलं आहे? तेव्हा त्या द्वारपाळांनी माहिती दिली. म्हटले महाराज 3 दिवस झाले हा मुलगा इथे आलेला आहे आणि तुम्हाला भेटायचं म्हणतोय. तुम्ही नसल्यामुळे आम्ही त्याला प्रवेश नाकारला, इथं बसून आहे. यम महाराज रेड्यावरून खाली उतरले आणि त्या लहान मुलाकडे गेले. तरी पण त्या लहान मुलाचा चेहरा अतिशय तेजस्वी. 3 दिवस उपवास घडला महाराज, अन्न नाही, पाणी नाही, काय नाही, परंतु अतिशय तेजस्वी, करारी, बाणेदार, सत्वगुण संपन्न, धैर्य संपन्न असा त्याचा चेहरा वाटल्यानंतर यम महाराजाला हसू आला त्याच्याकडे पाहून. यम महाराजांनी त्याला जवळ घेतलं. अरे बाळा, तू कुठून आलेला आहे? खरं सांगू का तुम्हाला, यमाची भीती कोणाला आहे? श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन केलेलं आहे की भक्ती संप्रदायातले जे 12 भागवत आहेत, त्या 12 भागवतामध्ये यम महाराजांचा पण नंबर आहे. तेव्हा भक्त लोकांना यमाची भीती वाटण्याचं कारण नाही, बाकीच्यांना मात्र जरूर भीती आहे. तेव्हा ते लहान मूल त्या ठिकाणी यम महाराजाकडे पाहून म्हटले आता महाराज, मी आलो तुमच्या भेटीला आलो. अरे पण का आला, कसा आला, तुझं काम काय आहे? मग त्यांनी सर्व इत्तंभूत वृत्त सांगितलं की माझ्या वडिलांनी गायी दान दिला, मी त्यांना विरोध केला, परंतु माझ्या वडिलांनी रागाच्या भरामध्ये मला तुम्हाला दान देऊन टाकले. आता मी त्यांचा नाही, आता मी तुमचा आहे. कारण दानात ज्याला वस्तू मिळाली त्याचा तो मालक असतो ना, मग आता मी तुमचा आहे. यम महाराज गोंधळून गेले की कोण बापा असा असेल की त्यांनी मुलगा आपल्याला दान देऊन टाकला, नाही का. बरं इथं याचं काम काय? बरं हा इथं आला म्हणजे हा तपस्वी आहे, सामान्य मनुष्य तर येऊ शकत नाही. जे इथं येतात ते शरीर सोडून येतात, नाही का. हा सशरीर इथं आलेला आहे. यम महाराजांनी सर्व जाणून घेतलं आणि यम महाराजांनी त्याला सांगितलं, म्हटले पा बाळा, मी बाहेर गेलो, माझ्या दारामध्ये तुला येऊन 3 दिवस उपाशी राहावं लागलं, त्याबद्दल पहिल्यांदा मला क्षमा कर. मोठ्या माणसाची सभ्यता मोठी असते. मोठं कोणाला म्हणायचंय? जो वयाने मोठा आहे त्याला मोठं म्हणायचं नाही, जो पैशाने मोठा आहे त्याला मोठं समजू नका. ज्याच्याकडे सभ्यता मोठी आहे, ज्याच्याकडे शिष्टाचार मोठा आहे, त्याला खऱ्या अर्थाने मोठं म्हणावं. नाहीतर यम महाराजाला या 4-5 वर्षाच्या मुलाची क्षमा याचना करण्याची गरज काय? बाबा म्हटले मला क्षमा कर, 3 दिवस तू माझ्या दारामध्ये उपवाशी आहे, त्याच्या मोबदल्यामध्ये मी तुला 3 वर मागण्यासाठी तू कुठले 3 वर मागून घे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्या लहान मुलाने म्हटलं बाबा, आता मी तुमचाच आहे, मला इथंच राहायचं ना, वर देऊन घेऊन करता काय? आता मला कुठं जायचंच नाही ना, नाही का. मला जर जायचं असतं तिकडे तर मग 3 वर घेऊन गेलो असतो, पण आता मला इथंच राहायचं, काय करायचं वराचं? नाही नाही, माझ्या दारामध्ये तू 3 दिवस उपवाशी आहेत ना, पुढचा विषय पुढे आहे, पण त्या मोबदल्यामध्ये तू 3 वर मागून घे. तेव्हा त्या नचिकेताने सांगितलं, म्हटले मी एक काम करा, तुम्ही जर वर देणारच असाल ना, तर माझ्या पित्यांनी त्या ब्राह्मणांना अशा मरक्या गायी दान देऊन त्यांना जो दोष लागलेला आहे त्या दोषातून त्यांनी मुक्त व्हावं आणि माझ्यावर जे ते रागावलेले आहेत त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयीचा राग नाहीसा होऊन त्यांनी पूर्वत माझ्यावर प्रेम करावं. हा पहिला वर. म्हणजे तथास्तु, काय हरकत नाही. दुसरा वर माग म्हटले, अग्निविद्येचं रहस्यात्मक जे ज्ञान आहे ते मला तुम्ही सांगा. यम महाराजांनी दुसऱ्या वराच्या मोबदल्यामध्ये अग्निविद्येचं रहस्यात्मक ज्ञान नचिकेताला सांगितलं सर्व, आणि सांगितलं की इथून पुढं अग्नीचं एक नाव नचिकेतस असेल म्हणजे तुझ्या नावाने अग्नी प्रसिद्ध होईल. बरं म्हटले, आता तिसरा वर काय? माग तिसरा वर म्हटले
माणसं जेव्हा मरतात, मग माणसं मेल्यानंतर लोक म्हणतात की परलोकाला जातो, इकडे जातो, तिकडे जातो. तर नेमकी ते कोण परलोकाला जातं किंवा नंतरची जी गती आहे ती थोडीशी मला समजून सांगा. आता लहान मूल, त्याची समजूत कितपर्यंत आहे, मला थोडीशी त्याच्याविषयी माहिती सांगा. यम महाराज कळून चुकले की अरे रे, म्हटले मुलाच्या वयाकडे जाऊन जमणार नाही. असा प्रश्न कोण विचारणार आहे. तेव्हा यम महाराज असेल म्हणले, बाळा एक काम कर, हा जो तिसरा प्रश्न तू विचारला ना, या तिसऱ्या प्रश्नाच्या ऐवजी तू दुसरा एखादा काहीतरी प्रश्न विचार, किंवा या मोबदल्यामध्ये आणखी काही विचार. तू हे सोडून दे म्हटले, हा विषय किरकोळ नाही. म्हटले महाराज मला हाच वर पाहिजे, याचाच मला खुलासा पाहिजे. अरे म्हटले मृत्यू लोकावर कितीतरी मोठे मोठे विद्वान आहेत, कितीतरी मोठे मोठे गुरुजी, आचार्य, गुरुवरी आहेत, ते तुला याचा खुलासा सांगतील ना. तेव्हा त्या लहान मुलांनी सांगितलं, म्हटले यम महाराज खरं सांगू का तुम्हाला, मृत्यू लोकामध्ये जे आचार्य, गुरुजी, विद्वद्वर्य जिवंत आहेत त्यांना मृत्यू पश्चात जीवनाचा अनुभव नाहीये, आणि जे मृत्यू पावलेले आहेत ते सांगायला येऊ शकत नाही. तेव्हा मृत्यू पूर्व जीवन आणि मृत्यू पश्चातचं जीवन या दोन्हींचा यथार्थ अनुभव आणि ज्ञान आपल्याला असल्यामुळं माझ्या प्रश्नाचं या उत्तर देण्यासाठी आपणच सक्षम आहात, समर्थ आहात. तेव्हा कृपया टाळाटाळ न करता मला या प्रश्नाचं उत्तर द्या. यम महाराजांनी पाहिलं, म्हटले लहान मुलं आहे, एक काम कर म्हटले, मी तुला एक असा वर देतो, शतायुष पुत्र पौत्रान वृणीष्व बहुन पशून हस्ती हिरण्यमश्वान भूमीर महदायतनम वृणीष्व स्वयंचे जीव शरदो यावदिच्छसी. हे पहा मुला, तू शतायुष पुत्र पौत्रान वृणीष्व, 100 वर्ष जगणारे पुत्र आणि पौत्र मागून घे वरदानाच्या रूपामध्ये. किती वर्ष जगणारे? 100 वर्ष. यम महाराज गॅरंटी देतात म्हणले, मग काही कारण आहे का? काही घाबरायचं कारण नाही, 100 वर्ष पूर्ण मिळणार. आता पहिली गोष्ट मला सांगा, हे 4-5 वर्षाचं मूल आहे, याला पुत्र द्यायचा म्हणजे याचं लग्न करावं लागेल, पहिली गोष्ट नाही का? बरं, लग्न झाल्यानंतर मुलगाच गॅरंटीने दिला पाहिजे, ही गॅरंटी कोण घेतंय? पुन्हा यम महाराज घेतात. बरं, याला मुलगा देऊन त्या मुलाचं लग्न करून त्यालाही पुन्हा मुलगाच झाला पाहिजे, पौत्र नातू. आता एवढं जर समजा गॅरंटी घेतात आणि पुन्हा शतायुषी जगणारे, आता एवढी गॅरंटी जर यम महाराजांनी घेतली, काही घाबरायचं कारण आहे का? काही पुन्हा सांगतात, शतायुष पुत्र पौत्रान वृणीष्व बहुन हस्ती हिरण्य मश्वान. खूप मोठं सोनं मागून घे, हत्ती मागून घे, घोडे मागून घे. एवढंच नाही, भूमेर महदाय तनम वृणीष्व, पृथ्वीचं निष्कंटक राज्य मागून घे. आणि याहीपेक्षा स्वयंचे जीव शरदो यावदिच्छसी, आणि तू स्वतः जोपर्यंत तुला जिवंत राहण्याची इच्छा आहे ना, तोपर्यंत जिवंत राहा, काही हरकत नाही. कारण ते डिपार्टमेंट शेवटचं आमच्याकडेच आहे. कोणाला आणायला पाठवायचं आणि कोणाला निरोप पाठवायचा हे आमच्याकडे. आता मी गॅरंटी देतो की जोपर्यंत जिवंत राहायची तोपर्यंत राहा. म्हणजे तो 10 पिढ्या काय या सप्त चिरंजीवासारखं तो चिरंजीवी राहू शकला असता की नाही? कारण यम महाराजांची गॅरंटी आहे, दुसऱ्या कोणाची नाहीये. त्यापेक्षा काय कर, तू ह्या प्रश्नाचं उत्तर सोडून द्या आणि हे त्याच्या मोबदल्यामध्ये घे. लहान मुलांनी विचार केला की ज्या अर्थी आपल्या एका प्रश्नाच्या खुलाशाच्या मोबदल्यामध्ये यम महाराज एवढं द्यायला तयार आहेत, त्या अर्थी निश्चितच आपला प्रश्न काहीतरी जास्तच महत्वाचा असायला पाहिजे. त्याच्या ठिकाणी विवेक जागृत झाला. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये विवेक आणि वैराग्याला खूप मोठी किंमत आहे. तुमच्या ठिकाणी विवेक असेल, वैराग्य असेल तरच तुम्ही तिथं यशस्वी होऊ शकता, नाही तर तुम्ही त्या ठिकाणी नाही का थांबता यावं लागतं तुम्हाला. आणि जेव्हा त्या नचिकेताला म्हणले, महाराज नको मला हे सर्व, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. यम महाराजांना असं वाटलं की पोरग जरा हट्टी आणि जरा थोडस जाणकारही दिसते, आपण त्यापेक्षा याला आणखी जरा चांगलं प्रलोभन देऊ. आतापर्यंत मृत्यू लोकातल्या ह्या गोष्टी दिल्या होत्या, आता आपण त्याला स्वर्गीय सुख, स्वर्गीय भोग देऊ. म्हणून त्यांनी सांगितलं, हे पहा, इमा रामा सरथा सतुर्या, ह्या स्वर्गातल्या ज्या अप्सरा वगैरे आहेत ना, तिथं रामा शब्दाचा अर्थ अप्सरा असा आहे. सरथा, ज्या रथावर आरूढ झालेल्या आहेत. सतुर्या, ज्यांच्या समोर अनेक प्रकारची वाद्य आहेत, ज्या मनुष्य लोकामध्ये माणसाकडून सहसा सहजी प्राप्त होण्यासारख्या नाही आहेत.
त्या मी तुला देतो, हे सर्व दिव्य भोग तुला देतो, तू घे आणि या प्रश्नाचा नाद सोडून दे. म्हटले महाराज क्षमा करा, मला हे नकोच, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि जेव्हा यम महाराजांनी त्याचं विवेक तपासलं आणि त्याचं वैराग्य तपासलं, तेव्हा यम महाराजांनी कठोपनिषदामध्ये त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे आणि तो श्रेयस आणि प्रेयसच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. आणि यम महाराजांनी सांगितलं की या जीवाचं स्वरूप काय, या शरीराचं स्वरूप काय, आत्मतत्वाचं स्वरूप काय. आता ब्रह्मज्ञानाची चर्चा करताना यम महाराजांनी एवढं तपासून सांगितल्यानंतर मला असं वाटतं मी सुद्धा एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्याची किंमत वाटणार नाही, समजणार नाही, नाही का. त्यामुळे मी त्याचा अधिक खुलासा करणार नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगतो मी की जीवतत्व जे आहे हे पंचमहाभूत ही जी तत्व सांगितलीत ना, महाभूतान्य अहंकारो बुद्धिर व्यक्तमेवच, यांनी युक्त असणारा जो जीव आहे तो जीव जन्माला येतो आणि कुठल्या तरी शरीराचा तो आधार घेतो. जीव काय जन्माला येतो. मग जीव जो आहे, आता पहा सगळेच माणसं आहेत, कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी अशिक्षित आहे, कोणी सुशिक्षित आहे, कोणी शरीराने बलवान आहे, कोणी अगदी मरतुकडा आहे, नाही का, कोणी धष्टपुष्ट आहे, कोणी एखाद्या रोगाने ग्रस्त आहे. हा भेद काय, हा भेद जो असतो त्या पूर्वजन्मातल्या जीवाने केलेल्या कर्माच्या भेदामुळे माणसाच्या ठिकाणी ही विषमता निर्माण होत असते. हा दोष शरीराचा नसतो, हा दोष जीवाचा असतो आणि त्या जीवाला त्या शरीराच्या माध्यमातून तो भोगावा लागतो. म्हणून पाठीमागचे कर्म जसे केले असतील त्याप्रमाणे त्याला भोग उपलब्ध होतात. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, एकनाथ महाराज वर्णन करतात. म्हणून जीवाची जी स्थिती आहे, जीव थोडक्यात म्हणजे येणारा आणि जाणारा आहे. आज या योनीमध्ये, उद्या त्या योनीमध्ये, उद्या त्या देहामध्ये, उद्या त्या देहामध्ये, कुठल्या देहातून त्याच्या कर्मानुरूप त्याला कोणता देह मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी जीव म्हणजे चालतं फिरतं चैतन्य आहे असं म्हणलं काय हरकत नाही. ते शरीर जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत शरीरामध्ये राहतो. जसं एखादी माणसं घर नीटनीटक आहे तोपर्यंत राहतात, घर मोडकळीस आल्यानंतर कोणत्या पावसाळ्यात पडेल याचा भरोसा नाहीये, माणसं सामान आवरतात आणि काय करतात, निघून जातात. तसा तो जीव सुद्धा काय करतो, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय नमर्त याही चित्ता युगांतून हे ज्ञानोबराय वर्णन करतात. आयुष्याचं सूत्र बिघडित झाल्यानंतर पंचमहाभूतांची जेव्हा खडखडाट सुरू होतो तेव्हा न मरणाऱ्या चित्ताला सुद्धा युगांताचं दुःख होतं की नाही असा प्रश्न ज्ञानोबराय विचारतात. म्हणून हे न मरणारं जे चित्त आहे त्यालाच त्या ठिकाणी जीवाशी संज्ञा आहे, त्याचा अंतर्भाव त्याच्यात होतो. म्हणून जीवाच्या बाबतीमध्ये तत्वचिंतन करत असताना यामध्ये खूप मोठा विस्ताराचा भाग आहे. आज आपण जीवाच्या स्वरूपाचा विचार केलेला आहे, उद्या आपण जगाच्या स्वरूपाचा विचार करू आणि जगाच्या स्वरूपाचा विचार झाल्यानंतर परब्रह्म स्वरूप जे आहे त्याचा आपण विचार करू. कारण तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये ही 3 तत्व प्राधान्याने पाहू. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीच्या अंतर्गत आलेले कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, याही तत्वाचा जसं यथावकाश वेळ मिळेल तसं त्या ठिकाणी आपण विचार करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे, 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 ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे,
ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे 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 जगद्गुरु तुकोबारायांची ही तपोभूमी आहे, साधना स्थली आहे. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आपण सर्व पाहतो, ज्या प्रमुख 3 डोंगरावर तुकोबारायांनी साधना केली त्यातील हाही एक प्रमुख डोंगर आहे. भंडारा डोंगर हा प्राधान्याने आपण घेत असतो, त्यानंतर भामचंद्र डोंगर आहे, नंतर घोराडेश्वर डोंगर आहे. आणि या ठिकाणी महाराज येऊन भजनामध्ये रममान व्हायचे, साधना करायचे. त्यावेळी किती बिकटता असेल इथं येण्याची याची कल्पना आपण करू शकत नाही, कारण आता आपण वाहनं घेऊन वर येतोय. पायी आल्यानंतर माणसाला त्याची किंमत कळते. मला वाटतं तेव्हापासूनच ती म्हण पडली असावी की दुरून डोंगर साजरा असं म्हणतात माणसं. डोंगर चढून जायला किती कष्ट करावे लागतात आणि त्यात पायी वर येण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे रस्ता नसलेल्या डोंगरावर चढल्यानंतर माणसाला कळतं. जिथं पायऱ्या आहेत, रस्ता आहेत, तो भाग वेगळा आहे. त्या काळामध्ये त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराज इथं यायचे, इथं भजन करायचे. जिजाबाई मातोश्री शोध घेऊन मग कधीतरी यायच्या, 4-2 घास खाऊ घालायच्या, महाराज इथंच भजनामध्ये रममान व्हायचे. आणि अशा या परमपवित्र ठिकाणी आज तुकोबारायांचं हे भव्य दिव्य मंदिर इथं उभं राहतंय. ही मला वाटतं वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते मंदिर सुद्धा साधं मंदिर नाही. आपण पाहतो राजस्थानहून हा जो मार्बल तांबड्या रंगाचा आणलेला आहे आणि बहुधा भारतभर किंवा परदेशामध्ये स्वामीनारायण संस्थेची जी काही मंदिर आहेत तशा प्रकारची कृती या ठिकाणी करून हे या ठिकाणी मंदिर उभा राहत आहे. मंदिराचं काम आपल्या नजरेसमोर आहेच. तेव्हा आपलं जे विश्वस्त मंडळ आहे की ज्याच्यामध्ये आमचे मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त ट्रस्टच्या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद साहेब, त्याच्यानंतर आणखी त्यांचे जे सर्व सहकारी आहेत ज्याच्यामध्ये ढमाले मामा आहेत, आमचे भाऊसाहेब कराळे पाटील ते या ठिकाणी आहेत, डोरे महाराज आहेत, आणखी सर्वच त्यांचे सहकारी की यांचं सर्वांचंच खूप मोठं योगदान या कार्यामध्ये आहे. तेव्हा हे मंदिर काही देहू गावातलं किंवा परिसरातलं नाही किंवा हे काय पुणे जिल्ह्यातलं नाही, अखिल वारकरी संप्रदायाचं या ठिकाणी हे मंदिर आहे. तेव्हा या मंदिराच्या बांधकामासाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी आणि आपल्या वाट्याला आपल्या योग्यतेप्रमाणे जसा काही खारीचा वाटा उचलता येईल तसा उचलावा आणि हे मंदिर जेणेकरून लवकरात लवकर आपला पाहायला मिळेल याची तयारी सुद्धा करणं आपल्या हातामध्ये आहे. तेव्हा या बाबतीमध्ये मी सर्व विश्वस्त मंडळाला जेवढं काही धन्यवाद नाही का देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो. हे काम सर्वांचंच आहे, सर्वांनीच त्या ठिकाणी आत्मीयतेने करावं अशी विनंती या ठिकाणी करतो.